विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी त्यामधील व्याकरण आणि व्याकरणातील केवळ प्रयोगी अव्यय शिकणार आहोत. लक्षात. एखाद्याने जर एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलं किंवा एखादी चांगली गोष्ट केली तर आपण काय म्हणतो, शाबास, व्हेरी गुड. आता ही विद्यार्थिनी तुमच्या समोर एक केवळ प्रयोगी अव्यय सादर करणार आहेत. तर बघा. अरे अरे, फार वाईट झाले. बाप रे, केवढा मोठा साप. आहा, पिसारा फुलवलेला मोर. अगं, केवढी मोठी इमारत. वाह, काय चहा आहे. छे, काय घाण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय, की उद्गारवाचक शब्द सुद्धा त्यांना म्हणतात. लक्षात. आणि यांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करतो की नाही. आजपासून तुम्हाला समजलं असेल की केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहेत, की अबब, शाबास, अरे वा. लक्षात. तर या पद्धतीचे हे वाक्य आहेत. आता तुमच्या लक्षात राहतील ना.